म्हणते आणि घरी गेलं ना मम्मीला विचारलं ना अरे असं काय, मम्मी म्हणते अरे ते शिक्षकांना विचारत जा ना, हे आम्ही कसं सांगू शकतो. आणि इतिहास म्हटलं तर इतिहासामधले ते स्थान कोठे, तिथं कुठलं वारसा आहे किंवा काय आहे, ते आज आमच्या आईवडील आम्हाला तिथं तर नेऊ नाही शकत. त्यामुळे आम्ही ऐका ना ॲटलिस्ट तिथं बसून सुद्धा आम्ही तिथं इमॅजिनेशन करतो, अरे हां आम्ही तिथे आहोत, आम्ही इथे फिरलेलो आहोत. पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. म्हणजे जे आपण बोलून आम्ही जे काही सांगतो त्यांना, एक 10 वाक्य बोलल्यानंतर कुठंतरी एक गोष्ट त्यांच्या लक्षात येते. पण जेव्हा सेटवरती किंवा ई-लर्निंगवरती त्यांना दाखवलं जातं तेव्हा 10 वाक्याच्या ऐवजी 2 मिनटात त्यांना ती क्लिप बघितल्यावर लक्षात येतं की नक्की आपल्याला काय शिकायचं आहे. Whenever we see pictures, we get to know it more, and when we read something, we don't remember it. So I think watching pictures and videos helps us to remember it for long term. म्हणजे माझ्या मॅडमने सांगितले क्लास टीचरने, कुठं पण गेलं तरी आपल्या वडिलांच्या नावाने नाही आपली ओळख झाली पाहिजे, तर आपल्या आई वडिलांची आपल्या नावाने ओळख झाली पाहिजे. त्यासाठी मी जे पण म्हणेल ना ते माझ्या नावाने माझ्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. कारण मातीचा गोळा आहे. आईवडील तर त्यांच्यावर एका हाताने संस्कार घडवतात तर दुसरा हात शिक्षकाचा आहे. तुम्ही जे देताय ना विद्यार्थ्यांना ते असं द्या की त्यांच्या मरेपर्यंत लक्षात राहील.